मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीस्थळाला भेट देत श्रद्धांजली वाहिली। यावेळी निर्भयाच्या काकांनी जरांगेंसमोरच हंबरडा फोडला। निर्भयाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी जरांगेंसमोर केली आहे। नांदेडमध्ये भाजपनं भरवलेली 100 सुपर वॉरियर्स बैठक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली। हदगाव शहराच्या उकळाई मठ मधल्या सभेला माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील उपस्थित होत्या। मात्र या बैठकीत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी ही बैठक उधळून लावली। बीड जिल्ह्यातील काही गावांनी नो आरक्षण नो इलेक्शनचा नारा दिलाय। जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुका घ्या अशी मागणी करत अनेक गावांनी प्रशासनाकडे निवेदन दिलंय। प्रशासन यावर काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती नेमण्यात आली आहे। ते यावर वेगानं काम करतायत। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच अधिक माहिती देऊ शकतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर हा प्रश्न मार्गी लावून मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचंही ते म्हणाले। सरकारनं जरांगेंशी इमानदारीनं बोलावं, आरक्षणाच्या बाबतीत फसवाफसवी करू नये अशी सूचना वजा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिलाय। मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार फारसं गंभीर नाही असंही आंबेडकर म्हणाले। मनोज जरांगेंना महिना 2 महिन्याची वेळ देऊन वेळकाढूपणा केला जातोय असा टोला त्यांनी लगावला। राज्यात कंत्राटी भरतीवरून राजकारण आता चांगलंच तापलंय। फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी थेट मविया काळात आणि महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्यांची यादीच वाचून दाखवली। तसंच फडणवीस हे पार्ट टाइम गृहमंत्री आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। कोल्हापुरातील महाडिक पाटील गटाचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र कसबा बावडा कृषी प्रशिक्षण कार्यक्रमात आमदार सतेज पाटील आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक एकत्र आले। या कार्यक्रमाला पालकमंत्री मुश्रीफही उपस्थित होते। यावर शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना एकत्र असतील असं मुश्रीफ म्हणाले। 2024 मध्ये महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 288 वरून थेट 360 वर जाणार असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सध्या विधानसभेत 300 आमदारांची बसण्याची जागा आहे, त्यामुळे वाढीव आमदारांसाठी नवं विधान भवन उभारण्यात येणार असंही त्यांनी सांगितलं। हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करणं हा विदर्भातील जनतेचा अपमान करण्यासारखा आहे असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात म्हटलंय। राज्यात अनेक प्रश्नांना न्याय देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली। महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच नवा प्रभारी मिळणार आहे। आधीचे प्रभारी HK पाटील कर्नाटक सरकारमध्ये मंत्री झालेत। महाराष्ट्रासाठी नवा प्रभारी त्यामुळे नियुक्त होणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी समन्वय समितीमधील काँग्रेसची नावं तयार आहेत। ही नावं लवकरच जाहीर केली जातील। तसंच राज्यसभेच्या जागांबाबतही काँग्रेसकडून चाचपणी सुरू आहे। सांगली लोकसभेची निवडणूक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील लढवणार आहेत। सगळ्या पक्षांकडून उमेदवारीसाठी ऑफर आली आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय। त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे। ठाण्यात दिव्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वात भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी 200 ते 300 समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला। मुंबईच्या आझाद मैदानावर शिवसेना आणि रामलीला मंडळाचा वाद संपुष्टात आलाय। आझाद मैदानावर रामलीला होणार की दसरा मेळावा हा वाद सुरू होता। आता शिवसेनेकडून रामलीला मंडळाला दुसरी जागा देण्यात आल्यानं आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा होणार आहे। दसरा मेळाव्याची शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। तर मुंबई ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दुतर्फा बॅनरबाजी करत दोन्ही गटांनी एकमेकांना टोले लगावले। रायगड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली दिसली। सरपंच पदासाठी 822 तर सदस्य पदासाठी 4723 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत।
मुंबई गोवा महामार्ग बनू शकला नाही यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. रस्त्याचं काम रखडण्यासाठी आपण जबाबदार आहोत असं गडकरींनी सांगितलं. नागपुरात आयोजित मुलाखतीत अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांना मुंबई गोवा महामार्गाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. पुण्यातील सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर दिसून आलाय. कोंढाणपूर फाटा परिसरात बिबट्या दिसल्यानं संध्याकाळी 6 वाजल्यानंतर गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या टिपला गेलाय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगर विभागात 26 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे 43 मेल तसंच एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तर 188 ट्रेन अंशतः रद्द केल्या जातील. इंटरलॉकिंगच्या कामाचा लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. लोकलच्या तब्बल 2700 फेऱ्या रद्द होणार आहेत. मध्य रेल्वेवरील कोकण रेल्वेच्या गाड्या 1 नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते तर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता पावसाळा संपल्यानंतर 44 एक्सप्रेस नियमित वेळेत धावणार आहेत. दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून फक्त इलेक्ट्रिक सीएनजी BS6 बस धावणार आहेत. वायू गुणवत्ता प्रबंधन आयोगानं हा निर्णय जाहीर केलेला आहे. दिल्लीसह NCR, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शहरांमध्येही हा नियम लागू होणार आहे. देशभरातून मान्सूननं निरोप घेतलाय. मात्र यंदा देशभरात पावसाची तूट राहिली आहे. परतीचा पाऊस देखील चांगला झाला नाहीये. एकूणच यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झालाय. देशात पावसाची सरासरी 868.6 मिलीमीटर इतकी नोंद होते. मात्र यावर्षी 820 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय. तर महाराष्ट्रात 11.4% कमी पाऊस बरसलाय. नाशिकच्या मनमाडमधील झेंडू उत्पादक अडचणीत सापडलाय. यंदा पावसाअभावी झेंडूच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांना रोगांच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी महागडी औषधं सुद्धा झेंडूला फवारली. मात्र व्यापारी कवडीमोल दरात झेंडूची खरेदी करतायत. त्यामुळे बळीराजाच्या पदरी ऐन सणासुदीच्या काळातही निराशाच पडली आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व राज्य सरकारी कर्मचारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर 8 नोव्हेंबरला सहकुटुंब धडक मोर्चा काढणार आहे. यानंतरही सरकारनं तोडगा न काढल्यास 14 डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिलाय. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी शिक्षकांना GR वाचण्याचा सल्ला दिलाय. शिक्षकांनी लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचं का असा सवाल त्यांनी केलाय. सवलती देऊनही शिक्षक आंदोलन करतात अशी टीका त्यांनी आंदोलक शिक्षकांवर केली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवावं अशी विनंती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. सोबतच त्यांनी शिक्षकांना तंबीही दिली आहे. विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होता येणार नाही. तसंच शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असतील तर कडक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही केसरकरांनी शिर्डीत दिला. जळगावात सोन्याचे दर 63,000 रुपये प्रति तोळा पोहोचलेत. सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव ठरलाय. युद्ध सुरू होण्याआधी सोन्याचा दर GSTसह 58,100 रुपये इतका होता. मात्र इस्रायल हमास युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ सुरूच असल्याचं दिसतंय. यामुळे दसरा दिवाळी सणातच ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता मद्यपींना नाराज करणारी एक बातमी आहे. राज्यात दारूचे दर वाढणार आहेत. बार, रेस्टॉरंट, क्लबमधील दारू महागणार आहे. राज्य सरकारकडून वॅटमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. सरकारनं वॅटमध्ये वाढ केल्यानंतर बार चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दारू महागल्यानं व्यवसायावर परिणाम होईल अशी भीती बार चालकांनी व्यक्त केली आहे. भारतातील स्मार्टफोनचं मार्केट गडगडलंय. गेल्या 3 महिन्यात स्मार्टफोनच्या खरेदीत 3% घट झाली आहे. भारतीय बाजारपेठेत दिवाळीपूर्वी स्मार्टफोनची मागणी घटली आहे. तर सणासुदीचे दिवस सुरू होत असतानाच बाजारातील मागणी वाढणार असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या आयफोन खरेदीची क्रेज वाढली आहे. सण उत्सवाच्या पहिल्याच टप्प्यात तब्बल 15 लाख आयफोनची विक्री झाली. यंदा आयफोन 14, आयफोन 13 आणि आयफोन 12ला जोरदार मागणी आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ N आणि स्कॉर्पिओ क्लासिकला ग्राहकांची पसंती मिळते. गेल्या महिन्याभरात या SUVचे सर्वाधिक 1846 युनिट्स विकले गेले. महिंद्राच्या बोलेरो, XUV 700, थार, XUV 300 सह कंपनीच्या इतर सर्व गाड्यांना मागे टाकत स्कॉर्पिओनं बाजी मारली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी नवरात्रीच्या निमित्तानं हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी देवीची आरती केली। या हळदी कुंकूला निमंत्रित महिला शिवसैनिकांची ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला। नवरात्रीच्या 6व्या दिवशी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली। 2 दिवसात लाखाच्या वर भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याचं सांगण्यात आलंय। मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। बातमी क्रीडा विश्वातून आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच पूर्वी भारताला आणखी एक धक्का बसलाय। हार्दिक पांड्यानंतर सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त झालाय। धर्मशालामध्ये आज होणाऱ्या मॅच पूर्वी नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना सूर्यकुमार यादवच्या मनगटाला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता नाहीये। तर ईशान किशनला मधमाशी चावल्याचं समजतंय। पाकिस्तान ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान एका पाकिस्तानी फॅननं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, मात्र स्टेडियममधील पोलिसांनं त्याला रोखलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। पाकिस्तानी फॅनला त्यांच्या देशाला प्रोत्साहन देण्यापासून रोखणं चुकीचं आहे असं मत व्यक्त होतंय। मुंबईतील सार्वजनिक दुर्गा पूजेला अनेक हिंदी सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे, आशीर्वाद घेतलाय। हेमा मालिनी, राणी मुखर्जी, काजोलसह अनेक सेलिब्रिटींनी दुर्गा मातेचं दर्शन घेतलंय। दुर्गा पूजेत यावेळी मोठा उत्साह दिसून आला। राजकुंद्रा अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोबतच असल्याचं उघड झालंय, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटासंदर्भातील चर्चांना पूर्ण विराम मिळालाय। राजकुंद्रा मास्क पासून वेगळा झाल्याचं त्यानं सोशल मीडियावर स्पष्ट केलंय। आम्ही वेगळे झालोय या राजकुंद्राच्या पोस्टमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। क्रिशपूर या सिनेमात ऋतिक रोशन आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसणार अशी चर्चा आहे। श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केलेत। फोटोवर जादूसारख्या उन्हाची गरज आहे असं कॅप्शन तिने दिलंय आणि त्यावर जादू येतोय अशी प्रतिक्रिया ऋतिकनं दिली आणि यावरूनच चर्चांना उधाण आलंय। रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या नव्या वेबसिरीजची रिलीज डेट समोर आली। रोहित शेट्टीनं त्याच्या इन्स्टावर सिरीजचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेटची घोषणा केली। पुढच्या वर्षी 19 जानेवारीला ही सिरीज अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल, ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी झळकणार आहेत। काश्मीर फाईल्स नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता महाभारतावर सिनेमा घेऊन येतोय। कन्नड लेखक SL भैरप्पा यांच्या पर्व या महाभारतावरील पुस्तकावर हा सिनेमा आधारित असणार आहे। या सिनेमाचे 3 भाग तयार करण्यात येणार आहेत। राजस्थान विधानसभेसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीत 33 उमेदवारांचा समावेश आहे। सरदारपुरा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत तर टोंक मतदारसंघातून सचिन पायलट निवडणूक लढवणार आहेत। ग्वाल्हेरमध्ये द सिंधिया स्कूलच्या 125व्या संस्थापन दिनानिमित्तानं कार्यक्रम पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीसाठी रचलेल्या गीतावर विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स सादर केला। पंतप्रधानांनीही त्याला चांगलीच दाद दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आले होते। द सिंधिया स्कूलच्या 125व्या संस्थापना दिनानिमित्तानं ते ग्वाल्हेरमध्ये आले। यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानही उपस्थित होते। लाल मातीतली कुस्ती म्हणजे